सन्मान्य अध्यक्ष महोदय, किती मोठी थट्टा आहे आपली. 16 वर्षापूर्वीचा प्रश्न जेव्हा सभागृहात आता विचारला जाणार तेव्हा आपण FIR टाकून हाऊसमध्ये यायचं. मंत्री महोदय, तुमचा आदर ठेवून सांगतो, तुम्ही बघा हे सगळं वाचवण्याचाच प्रयत्न झाला ना. आपण विचारलं ब्लॅकलिस्ट केलं का नाही, अजून त्याचा निकाल आलेला नाही. कोर्टाची कुठची या संदर्भात स्टे ऑर्डर नसेल तर त्याला ब्लॅकलिस्ट करण्यासंदर्भातली कारवाई करणं शासनाकडनं अपेक्षित होतं. सन्मान्य अध्यक्ष महोदय, हे खरं आहे की या ठिकाणी खोटं बनावटपत्र दाखल करून यांनी या ठिकाणी कामं मिळवलेली आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. FIR क्रमांक 1644/2025 हा 8/12/25ला या ठिकाणी ACBने दाखल केलेला आहे. चौकशी सुरू आहे. त्यानंतर दोषारोप त्या ठिकाणी त्याला ठेवण्यात येईल आणि त्यानंतर मग हा विषय न्यायालयामध्ये त्या ठिकाणी जाईल. दुसरं सुमित बजोरिया जे आहेत त्यांचंही 120/2020 14/2/2020 रोजी या ठिकाणी FIR दाखल झालेला आहे. ACBने तपास केलेला आहे. दोषारोप जे आहे त्याचं 8/9/22 रोजी विशेष न्यायालय यवतमाळ येथे त्या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्या दोन्ही केसमध्ये FIR झालेला आहे. ACBने चौकशी करून त्या ठिकाणी गुन्हाही दाखल केलेला आहे. इथे कुठेही लपवालपवी नाही आहे किंवा कोणाला पाठीमागे घालण्याचं एक कारण नाही आहे. पण आता हा विषय जो आहे हा न्यायप्रविष्ट आहे, कोर्टामध्ये गेलेला आहे. कोर्टाचा निकाल आल्यावर त्यावर कारवाई करण्यात येईल. माननीय मंत्री महोदय, शासनाला जर प्रथमदर्शनीय दिसून आलेलं आहे की अनियमितता आहे तर कोर्टाची कुठची या संदर्भात स्टे ऑर्डर नसेल तर त्याला ब्लॅकलिस्ट करण्यासंदर्भातली कारवाई करणं शासनाकडनं अपेक्षित होतं. त्यामुळे या संदर्भात शासनाने उचित पावलं उचलून जर का प्रथमदर्शनीय दिसून येत असेल की अनियमितता आहे तर निश्चितपणे ब्लॅकलिस्ट यापूर्वी अनेक प्रकरणात केलं गेलेलं आहे. शासनाने त्या संदर्भात विचार करावा. चला आता पुढे जाऊया. अध्यक्ष महोदय, दोघे एजन्सीला ब्लॅकलिस्ट करून टाकू. मंत्री महोदय, आपण 2025ला गुन्हा दाखल केला, बरोबर आहे मंत्री महोदय? 2025ला गुन्हा दाखल केला. बघा 12व्या महिन्यात मंत्री महोदय, सन्मान्य अध्यक्ष महोदय, किती मोठी थट्टा आहे आपली. 16 वर्षापूर्वीचा प्रश्न जेव्हा सभागृहात आता विचारला जाणार तेव्हा आपण FIR टाकून हाऊसमध्ये यायचं. आणि इतकी मोठी आजही हे काम तेच कॉन्ट्रॅक्टर करतायत का? जर हे त्यांना दुसऱ्याला दिलं काय काम की तेच करतायत हे कॉन्ट्रॅक्टर? दुसरा महत्त्वाचा विषय आहे, सन्माननीय उच्च न्यायालयाने लाचलुचपत खात्यामध्ये जर ती करायची परवानगी दिली, सांगितलं असेल किंवा तुम्ही सुरू केली असेल, डीम्ड 6 महिन्याच्या आत जर ती चौकशी संपली नाही तर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे त्याला ऑटोमॅटिक ती चौकशीचं त्याच्यावर FIR मध्ये रूपांतर होतं आणि त्यांच्यावर आपल्याला ॲक्शन घ्यावी लागते. ती आपण 16 वर्ष 18 वर्ष का नाही घेतली? मंत्री महोदय, तुमचा आदर ठेवून सांगतो, तुम्ही बघा हे सगळं वाचवण्याचाच प्रयत्न झाला ना. सगळा 18 वर्ष झाल्यानंतर आत्ताचं उत्तर कसं हवं होतं? होय, त्यांच्यावर सगळे गुन्हे दाखल करून त्यांच्यावरच्या सगळ्या ब्लॅक लिस्ट वगैरे सर्व करून यांना पुढे काम दिलं जाणार नाही. आणि त्यांनी हे काम किती रुपये, आज 5,39,00,000 रुपयाचं त्यावेळेला होतं, आज त्याची किंमत किती झाली आहे आणि त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरची नावं तुम्ही डिक्लेअर करा. अध्यक्ष महोदय, 3,64,00,000 आणि 5,39,00,000 या दोन्ही कामांची निविदा होती. ते काम त्यांनी घेतलं, त्यावेळेला खोटं सर्टिफिकेटलं, हे खरं आहे. पण ते काम लगेच त्यांनी पूर्ण केलं. त्याला काही आता अजून ते काम सुरू आहे, ते काही त्याची किंमत वाढली, एस्केलेशन आपण देतो असं नाही. ते लगेच त्यांनी वर्षभर पूर्ण केलेलं आहे. पण नंतर कोणा लक्षात आलं की सर्टिफिकेट बोगस दिलं आहे म्हणून त्याच्यावर त्यांनी तक्रार केली, त्याची चौकशी झाली आणि या संदर्भामध्ये FIR दाखल झालेला आहे. ACBने चौकशी केलेली आहे आणि हा विषय तर न्यायप्रविष्ट आहे. पण आता आपण मागणी केल्याप्रमाणे केलं ना, blacklist आपण मागणी केलं. केल्याप्रमाणे त्यांना ब्लॅकलिस्ट आपण केलेलं आहे.